नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अशी काही रहस्यमय ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी रहस्यमय घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणांचा शोध लागलेला आहे, पण काही ठिकाणे लपून आहेत. आणि लपून असलेल्या अशाच एका ठिकाणाच्या शोधामध्ये मी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडीच्या वरती असलेल्या सह्याद्री पठारामध्ये आलेलो आहे. आणि त्या खोतवाडीमध्ये विचारल्यानंतर तेथील नागरिक म्हणतात, अनेक वर्षापूर्वी त्या ठिकाणी लग्नाची पूर्ण वरात गायब झालेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर मला देखील विश्वास बसला नाही आणि तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. खूप वर्षापूर्वी सह्याद्री पठाराच्या वरती असलेल्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी नवरा नवरी जातात. तिथे गेल्यानंतर दगडांची मूर्ती बघितल्यानंतर नवरी म्हणते, या दगडाच्या मूर्तीच्या काय पाया पडायचे, आणि ते मंदिरामधून बाहेर येते. त्यानंतर देवीला राग येतो आणि देवी सर्वांना श्राप देते आणि सर्व माणसांचे रूपांतर दगडांच्या शिळेमध्ये होते. दुरून बघितल्यानंतर त्या दगडांच्या शिळा हुबेहूब माणसांसारख्या दिसतात. जणू काही सह्याद्री पठाराच्या वरती माणसे एका लाईनने उभी राहिलेली आहेत. आपण त्या ठिकाणी पोहोचायचे आहे, पण सर्वप्रथम त्या गावातील नागरिकांना विचारायचं आहे, त्या ठिकाणी जी घटना घडली ती खरी आहे की फक्त अंधश्रद्धा आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून प्रवास करत वरती तुम्हाला ह्या दगडांच्या शिळा दिसत असतील त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि तिथं जाऊन प्रत्यक्षात बघायचं आहे त्या दगडांच्या शिळेंच्या मागे काय इतिहास आहे, त्याचा भौगोलिक कारणाशी काय मतलब आहे का हे देखील बघायचं आहे. आणि ती अंधश्रद्धा आहे की प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते घडलेलं आहे याचा देखील शोध लावायचा आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये अशा पण रहस्यमय घटना घडलेल्या आहेत, त्याचा शोध आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिथला प्रवास एकदम खतरनाक असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. समोर असलेल्या झाडांमधून पायवाटेने चालत चालत मी लग्नाची वरात गायब झालेल्या ठिकाणाच्या दिशेने निघालेलो आहे. हे ठिकाण दुरून कसे दिसते हे तुम्ही बघू शकता. त्यासाठी आपल्याला थोडा कॅमेरा झूम करून बघावे लागेल. बघा, ह्या दगडांच्या शिळा दुरून माणसांसारख्या कशा दिसतात हे आता तुम्हीच बघा. जणू काय एका लाईनने माणसे उभी आहेत. आणि हे सर्व कसे घडले याचा शोध घेण्या अगोदर मी प्रवास करत पुढे जात होतो. त्या वाटेमध्ये मला एक मामा भेटले. ते जनावरे चारण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार मामा, काय करा आलाय? ढोरा काय? ओके ओके. आता मला थोडी माहिती सांगाल का? सांगल की. वरती लग्नाची वरात गायब झालेली आहे असे म्हणतात. म्हणते मग ते खरं आहे की खोटं आहे ते मला सांगा. वाढ वडील म्हणते आमचा आजं पंच हा. लगीन आलं, वरात आली, गायब झाली काय, आणि त्यांचे दगडांचं रूपांतर झालं, दगडांचं हे झालं. मग तुम्ही कधी तिथे गेलाय का? आम्ही जातोय काय का मी जातोय. हा हा हा. माणूस मायनाचं बघायला. म्हणजे तिथे काय अजून काय आहे का? दगडांचा आवाज वगैरे येतो काय? येतो की. येतो. दुसरा तोंडा घेताना असं वाजवलं का नाही, हा. गंगाळावान. ओके ओके ओके. खा 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 वाज. मग ते खूप वर्षापूर्वी घडलेलं आहे. हा वर्षापूर्वी. ओके ओके. तुम्ही बघू शकता मामाने आपल्याला सर्व माहिती सांगितली. आणि मामांचं वय 85 आहे, तरी सुद्धा या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये या डोंगरामधून मामा चालतात, जनावरे घेऊन या डोंगरामधून फिरतात. म्हणजे मामांची बॉडी किती स्ट्रॉंग आणि फिट आहे तुम्ही बघू शकता. धन्यवाद मामा, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली. आता मी त्या ठिकाणाच्या दिशेने या जंगलामधून प्रवास करत पुढे जातो. खाली आपल्याला मामा दिसले, त्यांनी मला ही वाट दाखवली. वरती जाण्यासाठी पायवाट आहे, पण या जंगलामधून जाते, त्यामुळे एकदम मस्त अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जंगलातील पायवाटेने चालण्याचा अनुभव आणि वरती जाऊन रहस्यमय ठिकाणाविषयी माहिती घेणे, ते ठिकाण बघून त्या ठिकाणाचा शोध लावून त्या ठिकाणी काय घडलं, ते कसं घडलं हे सर्व बघणे एक वेगळाच अनुभव अनुभवायला देऊन जाणार आहे. मित्रांनो, जंगलातील पायवाटेने चालत चालत फायनली सह्याद्री पठाराच्या वरती मी पोचलो
आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वत्र सपाट जमीन बघायला मिळते. झाडे थोडी कमी आहेत आणि वरती सर्वत्र मोकळा प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. आता आपण त्या ठिकाणाच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणाला बघायला आता आपण सुरुवात करायची आहे. खालून वरती चढून ते दगड कसे बनले, दगडामधून आवाज कसा येतो आणि त्या ठिकाणी माणसांच्या आकारांच्या पण शिळा आहेत, हे देखील आपल्याला तिथे जाऊन शोधायचं आहे. आणि या रहस्यमय ठिकाणाचा उघड आज आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, आता फायनली या रहस्यमय ठिकाणी पोहोचल्यानंतर इथून पुढचा प्रवास कसा राहतोय हे आता तुम्ही बघत राहा. समोर तुम्हाला पायवाट दिसत असेल. या पायवाटेने चालत चालत फायनली मी या दगडांच्या शिळेच्या खाली पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, ह्या दगडांच्या शिळा एकदम जवळ आपल्या उभ्या आहेत. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला अजून थोडा प्रवास करावा लागणार आहे. या ठिकाणी एक आंब्याचे झाड आहे आणि या आंब्याच्या झाडापासून एक पायवाट त्या शिळ्यांच्या दिशेने जाते. त्या पायवाटेचा सहारा घेऊन आपल्याला शिळ्यांच्या दिशेने पोहोचावं लागणार आहे. पण मित्रांनो, इथून पुढचा प्रवास एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर असणार आहे. कारण वरती जाण्यासाठी मोठमोठ्या दगडांमधून चालत आपल्याला जावं लागणार आहे. आणि या दगडांच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे, दगडांच्या फटी आहेत आणि या फटीमधून चालत असताना सावधगिरी बाळगावी लागते. चुकून जर तुमच्या कोणत्या मौल्यवान वस्तू या फटीमध्ये पडल्या तर त्याला बाहेर काढणे शक्य नाही. एवढ्या खोल ह्या फटी आहेत आणि जर पाय अडकला तर पाय बाहेर काढणे अवघड असते. बघा, ह्या दगडांच्या फटी बघा आतमध्ये खूप खोलपर्यंत पसरलेल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी कधी तुम्ही आला तर आपल्या मौल्यवान वस्तू बॅगेमध्ये घ्या, मोबाईल किंवा कॅमेरा व्यवस्थित पकडा. आणि फायनली हे मोठमोठे दगड तुम्ही बघू शकता. हे दगड बघितल्यानंतर तुम्हाला देखील असेच वाटेल की या ठिकाणी पूर्वी कोणता तरी किल्ला असावा आणि किल्ल्याचे अवशेष हे दगड खाली गोलटले असावेत. पण असे काहीच नाही. या ठिकाणी आपल्याला कुठेही किल्ल्याचे अवशेष बघायला मिळत नाहीत. म्हणजे हे दगड कसे निर्माण झाले आणि वरती असलेल्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या. शिळा जवळून बघितल्यानंतर असे वाटते आपल्याला जणू काय मोठमोठे दगड कोणीतरी एकावर एक रचलेले आहेत. पण ते कसे रचले हे वेगळाच अनुभव देऊन जाणार आहे. कारण पूर्वी कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती. मग हे सर्व कसे झाले हे आता बघण्यासारखे आहे. माणसे म्हणतात या ठिकाणी लग्नाची वरात गायब झाली. हे पण हे एक चमत्कारासारखे असू शकते. आणि फायनली ह्या दगडांना पकडत ह्या दगडांवरून चालत चालत मी ह्या दगडांच्या शिळेजवळ पोचलो. आणि हे दगडांच्या शिळा खूप भव्य आणि मोठे आहेत. दुरून जरी लहान दिसत असल्या तरी जवळ आल्यानंतर किती मोठे आहेत तुम्ही बघू शकता. आणि ह्या दगडांच्या शिळेला बघितल्यानंतर जणू काय असे वाटते की एक समोर राक्षस आपल्या उभा आहे. आणि हे दगड खाली वेगळा, मध्ये वेगळा आणि वर वेगळे असे वेगवेगळे दगड आहेत. म्हणजे एवढे मोठे दगड एकावर एक कोणी रचले हे विचार करण्यासारखे आहे मित्रांनो. बघा, 3-4 दगड आणि दगडांची लाईन एकावर एक कोणी रचल्या याचा विचार करून आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. बघा, या ठिकाणी पण आहेत, खाली पण आहेत आणि इथे पण आहे. हे 2 दगड आहेत. बघा, ह्या दगडांना आपण पकडण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ते आपल्या हातामध्ये येऊ शकत नाहीत. एवढे मोठमोठे दगड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या दगडांच्या फटी आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, ह्या फटी किती खोलपर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे इथून प्रवास करताना एकदम सावधगिरी बाळगावी लागते. आणि या दगडांच्या शिळा अशाच पुढे पुढे गेलेल्या आहेत, ते देखील आपल्याला बघायचं आहे. पण या ठिकाणी हे एक दगडांची शिळ आहे आणि या दगडांच्या शिळेवरती निशाणे आहेत. म्हणजे कदाचित ह्या दगडांच्या शिळेमधून आवाज येत असावा, हे देखील आपण बघूया. त्यानंतर वरती जाऊन ह्या दगडांच्या शिळा किती आहेत
आणि कशा निर्माण झालेल्या आहेत याचा शोध घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरती येत असताना मला खूप त्रास झाला आणि माझे पूर्ण कपडे घामाने भिजलेले आहेत. सकाळचे 9 जरी वाजलेले असले तरीसुद्धा भरपूर ऊन आहे आणि या दगडांमधून चालताना खूप मेहनत लागते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कधी आला तर एकटे येऊ नका, सोबत कोणाला तरी घेऊन या. मी एकटा आलो पण एकटे असे कधीही येऊ नका, कारण अशा ॲडव्हेंचर प्रवासाचा सामना करण्यासाठी सोबत कोणीतरी असले पाहिजे. आता आपण काय करूया, या ठिकाणी असलेल्या दगडांमधून आवाज कसा येतो हे बघूया. त्यानंतर वरती जाऊया आणि ह्या दगडांच्या शिळा कुठंपर्यंत पसरलेल्या आहेत आणि या दगडांच्या शिळेच्या वरती आपल्याला चढता येतंय का नाही आणि वरून खालचा व्ह्यू कसा दिसतोय हे देखील आता बघण्यासारखे आहे. तर मित्रांनो, मला एक लहान दगड भेटलेला आहे, कारण हा दगड मला या दगडाच्या शिळेवरती मारायचा आहे. कारण या दगडांच्या शिळेमधून वरून खालीपर्यंत वेगवेगळा आवाज कसा येतो हे आता आपल्याला ऐकायचं आहे. आता आपण सुरुवात इथून करूया. तुम्ही ऐकू शकता. सर्वात वरती असा आवाज येतो आणि मध्ये असा येतो आणि खाली असा येतो आणि सगळ्यात खाली कसा येतो बघूया. आणि सगळ्यात खाली वेगळा आवाज येत आहे आणि हा दगड मी इथंच ठेवतो. नंतर कोणी पर्यटक या ठिकाणी आले तर दगड शोधणे अवघड होते. मला हा लहान दगड आणण्यासाठी खाली जावं लागलं आणि हे सर्व बघितल्यानंतर वेगळा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि म्हणतात या ठिकाणी दगडांच्या शिळा माणसांसारख्या दिसतात, पण असे कदाचित शक्य नाही. मी या ठिकाणी बघितले, खाली पण बघितले, मागे पण बघितले आणि या ठिकाणी पण बघितले, पण कुठेही आपल्याला दगडांच्या शिळेवरती माणसांचा आकार दिसत नाही. आता मी तुम्हाला खरं कारण सांगतो. ह्या शिळा किंवा या ठिकाणी कोणतेही लग्नाचे वराड गायब झालेले नसून ह्या दगडांच्या शिळा कशा बनल्या याचा शोध आपल्याला आता घ्यावा लागणार आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर ह्या दगडांच्या शिळेंना बघितल्यानंतर आता मला असे वाटायला लागलेले आहे की खाली आपण जे काय ऐकलं किंवा पूर्वीपासून म्हातारी माणसे सांगत आलेले आहेत की या ठिकाणी दगडांच्या शिळेमध्ये माणसांचा आवाज येतो किंवा या दगडांच्या शिळा माणसांसारख्या दिसतात, पण असे काही नाही मित्रांनो. एकाला दुसरे सांगत गेल्यामुळे लांबड लागत गेली आणि अंधश्रद्धा वाढत गेली. लग्नाचे वराड या ठिकाणी कुठेही गायब झालेले नसून अनेक वर्षापूर्वी जमिनीच्या आतमधून ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि लावा हवेमध्ये उडला आणि हवेमुळे थंड थंड होत गेला आणि शिळा दगडांच्या बनत गेल्या. नंतर हवेचा दाब त्या दगडांच्या शिळेवर पडत गेला. पाऊस वाऱ्यामुळे दगड वेगवेगळे झाले. त्यामुळे आपल्याला असे वाटते हे मोठमोठे दगड एकावर एक कसे रचले गेले, तर रचले गेले नसून दगडांच्या शिळेला वातावरणाच्या परिणामामुळे वेगवेगळा आकार घ्यावा लागला. त्यामुळे अंधश्रद्धेला सामोरे न जाता या ठिकाणी तुम्ही या, हे सर्व काही बघा. हे नैसर्गिक आहे आणि भौगोलिक कारण यामागचे मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरती चढण्यासाठी मला ह्या दगडांना पकडत एकदम खतरनाक प्रवास पूर्ण करावा लागत आहे आणि फायनली ह्या दगडांच्या शिळेजवळ मी पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही दगडांची शिळ किती भव्य आणि उंच आहे आणि ह्या दगडाच्या शिळेमध्ये मध्ये गॅप आहे आणि ही दगडाची शिळ अलग अलग तयार झालेली आहे. वरती एक दगड आहे, त्याच्या वरती एक आहे आणि हे 2 दगड आहेत आणि त्याच्या खाली हे 3 दगड आहेत. हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की हे दगड अनेक वर्ष एकावर एक कसे टिकून राहिले. पण ह्या दगडांच्या मध्ये जरी फटी असली तरी सुद्धा हे वजनदार दगड अशा अवस्थेत उभे आहेत. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला कदाचित चमत्कार वाटतो आणि या ठिकाणी अशा दगडांच्या शिळा अनेक आहेत. ही दगडांच्या शिळेंची लाईन दूरपर्यंत पसरत गेलेली आहे. आता आपण ह्याच्या मागे आणखी एक शिळ आहे त्या ठिकाणी जाऊया
आणि वरती चढता येतंय का हे बघूया, आणि वरती जाऊन आपल्याला ह्या दगडांच्या शिळेचा कसा अनुभवायला मिळतोय हे देखील बघूया. इथला प्रवास एकदम खतरनाक आहे, त्यामुळे या ठिकाणी कधी आला तर सावधगिरी बाळगून या. या ठिकाणी दगडांच्या फटीमध्ये भरपूर गॅप आहे आणि या फटीमध्ये आपला पाय पण जाऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगत वरती चढा आणि या रहस्यमय चमत्कारी दगडांचा तुम्ही अनुभव करून घेऊ शकता. मित्रांनो, खाली असलेल्या दगडांच्या शिळा बघत बघत आपण वरती आलो, पण कोणत्याही दगडांच्या शिळेच्या वरती आपण चढलो नाही. पण या ठिकाणी या दगडांच्या शिळेच्या वरती मी चढण्याचा प्रयत्न करणार आहे. वरती गेल्यानंतर कसा अनुभव अनुभवायला मिळतोय हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला ह्या दगडाला पकडून गॅप कसा बनतोय आणि हाताला सहारा कसा मिळतोय हे बघत वरती चढावं लागणार आहे, कारण या ठिकाणी पकडण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे दगडांना असं एकदम बोटांना रुतवत वरती चढावं लागणार आहे, म्हणजे जे माउंटेन चढतात तसा अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि फायनली ह्या दगडामध्ये बोटे रुतवत मी वरती चढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मला यश आलं. इथून वरती आपल्याला आणखी चढायचं आहे, त्यासाठी घाबरत घाबरत वरती चढावं लागतं. मित्रांनो, जरी तुम्हाला ही दगडांची शिळ कदाचित लहान वाटत असेल, पण ही दगडांची शिळ लहान नसून भरपूर उंच आहे. आता या ठिकाणी मी चढलेलो आहे. इथून खाली बघितल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते, एवढा खतरनाक अनुभव या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो. एवढ्या उंचावर येणे आणि ह्या दगडावरून खालचा व्ह्यू बघणे एकदम अद्भुत आहे. पण तुम्ही अशी रिस्क घेऊ नका. मी थोडी रिस्क घेऊन जरी वरती आलो तरी तुम्ही अशी कधीही रिस्क घेऊ नका, कारण हे दगड कधीही घसरू शकतात, कारण या दगडांच्या मध्ये चिरा पडलेल्या आहेत. तरीसुद्धा मी रिस्क घेऊन वरती आलो. या ठिकाणी आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी कोणतेही लग्नाचे वराड गायब झालेले नसून भौगोलिक कारणामुळे आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे सर्व काही निर्माण झालेलं आहे. पण हे ठिकाण बघण्यासारखे आहे. या ठिकाणी असलेल्या दगडांच्या शिळा एवढ्या उंच आहेत की त्या बघून मनाला एकदम आनंद महसूस होतो, म्हणजे मनाला एकदम आनंद झाल्यासारखे वाटते, कारण हे सर्व नैसर्गिक आहे आणि निसर्गाने तयार केल्यामुळे हे नैसर्गिक साधन, निसर्गाची देणगी बघणे गरजेचे असते. मित्रांनो, हे ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी येण्यासाठी 2 मार्ग आहेत. तुम्ही कोल्हापूरवरून पन्हाळ्यावरून या बांदवडे गावापर्यंत येऊ शकता आणि इथून पायवाटेने चालत चालत या ठिकाणी येऊ शकता. आणि दुसरी वाट आहे, तुम्ही कोल्हापूरवरून बांबवडेमध्ये येऊ शकता. बांबवडेवरून वरती खोतवाडीमध्ये येऊन तिथून चालत या ठिकाणी येऊ शकता. आता आपण इथून खाली जायचं आहे आणि याच्या मागे एक देवी आहे, ज्या देवीने लग्नाच्या वराडाला श्राप दिला होता असे म्हणतात. ती कदाचित शक्य नाही, कारण देवी आपल्या लेकरांना कधीही श्राप देऊ शकत नाही. एक लेकरू जरी खराब असलं तर सर्वांना देवी का श्राप देईल? त्यामुळे हे सर्व काही घडलेलं नाही. माणसे बोलत बोलत ते वाढत गेलं. त्यामुळे देवीचे दर्शन घेणे गरजेचे आहे, कारण या पठाराच्या सानिध्यामध्ये देवीचे मंदिर पण आहे. तिथे जाऊन आपण देवीचे दर्शन देखील घ्यायचे आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, वर तर चढलो, पण खाली कसं उतरायचं? खाली उतरणं थोडं अवघड आहे. वरती चढताना मी ह्या दगडावरती बोटे रुतवत चढलो, पण आता खाली कसं उतरायचं हे थोडं अवघड आहे. तरीसुद्धा आता खाली तरी उतरावं लागणारच आहे, पण वरती जाताना मला एवढं काही वाटलं नाही. पण खाली उतरताना आता थोडी भीती वाटत आहे, कारण खाली माझ्यासोबत पाय कुठे जातोय हे सांगायला कोणीही नाही. त्यामुळे आता पाय कुठं द्यायचा आणि खाली कसं उतरायचं एकदम खतरनाक अनुभव देणारे आहे. त्यामुळे आता काय करूया मित्रांनो, खाली कसं उतरायचं? हां, आणि फायनली पाय ठेवायला थोडा दगडाच्या फटीची जागा मिळाली, त्यामुळे आता मी खाली उतरू शकतो. आता मला आता वाटलं होतं की खाली आता उतरायचं कसं, आणि फायनली
मी खाली उतरलेलो आहे. मित्रांनो, एकदम खतरनाक अनुभव आज मला अनुभवायला मिळाला. समोर तुम्हाला दगडांचे शिळा दिसत असतील, त्याच्या समोरच हे देवीचे मंदिर आहे. आपण देवीचे दर्शन घ्यायचे आहे. ही कोणती देवी आहे मला माहीत नाही. मी या ठिकाणी असं काही बोर्ड पण लावलेलं नाही, तरी देखील आपण देवीचे दर्शन घेऊया. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम सांब सदाशिव सांब सदाशिव. देवीचे दर्शन घ्या. देवीने कोणत्याही माणसांना श्राप दिलेला नसून अंधश्रद्धेमुळे ती गोष्ट पुढे वाढत गेली. देवी सर्वांना आपले लेकरू मानते आणि त्यांना सुखी ठेवते. ओम नमः शिवाय सांब सदाशिव. आज मी या दगडांच्या शिळेजवळ तुम्हाला घेऊन आलो. ह्या दगडांच्या शिळेमधून आवाज कसा येतो आणि ह्या दगडांच्या शिळा एकावर एक कशा रचलेल्या आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे कुणी रचलेलं नसून भौगोलिक कारणामुळे तयार झालेले आहेत हे तुम्हाला सांगितलं. आणि या ठिकाणी कुठेही लग्नाचे वराड गायब झालेले नसून सर्व अंधश्रद्धा आहे, ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मी आलो. आणि हे भौगोलिक कारणामुळे दगडांच्या शिळा निर्माण झालेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. आणि तुम्ही जर या ठिकाणी कधी आला तर सकाळी सकाळी लवकर या, कारण उन्हामधून तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही. एवढे कडक ऊन या ठिकाणी असते. आणि तुम्हाला आणखी सुंदर व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही पहिला पाऊस पडतो जेव्हा हिरवे गवत उगवते त्यावेळी येऊ शकता, पण पाऊस उघडलेला बघून. कारण पाऊस जेव्हा लागतो तेव्हा दगडावरती सर्वत्र शेवाळ निर्माण होते आणि तुम्ही वरती चढू शकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.